इंजिनिअरिंग करताय ना, मग IT कंपनीच्या जॉबची चिंता कशाला? संगमनेर आणि नाशिकमध्ये प्रसिद्ध असलेले अमोल सरांचे टेक्नो ऑर्बिट इन्स्टिट्यूट आहे ना. अमोल सरांच्या शिस्तीमुळे आणि टेक्निकल संस्कारांमुळे प्रोग्रामिंग डोक्यात नाही तर हृदयात उतरतं. पालकांनो, IT इंडस्ट्री एक्सपर्ट शिक्षक, उत्तम स्टडी मटेरियल, खास कंपनी ओरिएंटेड सिलेबस यामुळे गेली 5 वर्षात टेक्नो ऑर्बिटचे हजारो इंजिनियर्स लाखोंची पॅकेज घेत आहेत. मग वाट कसली बघताय? आता तुमची प्लेसमेंट होणारच. नवीन सुरू होणाऱ्या ऑफलाईन आणि ऑनलाईन बॅचसाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा. टेक्नो ऑर्बिट, अमृतवाहिनी कॉलेज समोर, घुलेवाडी, संगमनेर. संपर्क 95 45 53 58 57. 22 जानेवारीला अयोध्या या ठिकाणी प्रभू रामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. त्यामुळे देशभर आनंदाचं वातावरण निर्माण झालंय. गावांमध्ये अनेक धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातंय. त्या अनुषंगानं शनिवारी नगर तालुक्यातील वडगाव गुप्ता इथून भव्य अशी सकल हिंदू समाज यांच्या वतीनं अक्षदा कलश यात्रा काढली गेली. नागरिकांनी भगव्या टोप्या परिधान करून यात्रेत सहभाग घेतला. या कलश यात्रेचं घरोघरी महिलांनी उत्साहात स्वागत केलं. गावातील महिलांनी आपल्या घरासमोर विविध प्रकारची आकर्षक अशी रांगोळी काढली. बालचिमुकल्यांनी खांद्यावर भगवा ध्वज घेऊन प्रभू रामचंद्रांच्या जयघोषानं परिसर दुमदुमून टाकला. या यात्रेमध्ये शिवकालीन खेळांची प्रात्यक्षिकं सादर केली गेली. यावेळी कलश यात्रेच्या रथाला फुलांची आकर्षक सजावट केली गेली. या कलश यात्रेमध्ये वांबोरी येथील ज्ञानाई वारकरी शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांनी टाळमृदुंगाचा जयघोष करत अभंग म्हणत सहभाग घेतला. 500 वर्षापासून आपण राम मंदिराची जे निकालाची वाट पाहत होतो, त्याचा निकाल लागला आहे आणि अयोध्या मंदिर बांधायला सुरुवात झालेली आहे. आणि त्या मंदिरात 22 जानेवारी रोजी एक भव्य दिव्य असा कार्यक्रम साजरा होणार आहे. त्यामुळे आज जे वडगाव गुप्तामध्ये अयोध्यावरून कलश पूजेचे जे आलेले आहे त्याच्याबद्दल मिरवणूक काढलेली आहे. या मिरवणुकीला भव्य दिव्य असे पब्लिक उपस्थित राहिलेले आहे. त्या मिरवणुकीचं आयोजन केलेलं आहे आणि पब्लिक सर्व तरुण वर्गाचा, मोठ्या माणसांचा, सर्वांचा भरपूर सहभाग झालेला आहे. त्यांचे त्यापासून मनापासून आभार व्यक्त करतो. गेल्या 500 वर्षापासून जी भारतीयांची सर्वांची इच्छा होती की राम मंदिर व्हावे, त्या 22 तारखेला अयोध्येमध्ये श्री राम मंदिर प्रतिष्ठापना होणार आहे. त्यासाठी आमच्या गावामध्ये जे अक्षदा कलश आलेला आहे ते आम्ही सौवाद्य मिरवणूक आज संपन्न होत आहे आमच्या गावामध्ये. तर 22 जानेवारीला गावात एक दिवसीय कीर्तन महोत्सवाचं 7 ते 9 या वेळेमध्ये नियोजन केलं गेलंय आणि दीपोत्सव कार्यक्रम देखील पार पडणार आहे. आलेल्या भाविकांना महाप्रसाद देखील वाटला जाणार आहे, असं सकल हिंदू समाजाच्या वतीनं सांगितलं गेलंय. शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहमदनगर. कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर, हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया, दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया, मॉड्युलर ऑपरेशन थिएटर, ICU, व्हेंटिलेटर, पॅथॉलॉजी लॅब, एक्स-रे, 24 तास औषधालय, जनरेटर बॅकअप, डिलक्स, सेमी डिलक्स, स्पेशल, सेमी स्पेशल रूम्स, कॅशलेस मेडिक्लेम, सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना, रुग्णांची आपुलकीने काळजी घेणारं सुसज्ज, स्वच्छ, प्रसन्न रुग्णालय, कुटे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर, ताजने मळा, नवीन नगर रोड, संगमनेर, जिल्हा अहमदनगर.